शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के नेता और सांसद संजय राउत ने आज नासिक में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में राज्य सरकार और विशेष रूप से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व पर जोरदार आलोचना की। शिंदे गुट महानगर पालिका चुनाव, कुंभ मेला, पालक मंत्री की भूमिका के साथ साथ लाडली बहन योजना और आर्थिक भ्रष्टाचार पर उन्होंने सीधे और तीखे शब्दों में टिप्पणी की। मी दौऱ्यावर आहे उत्तर महाराष्ट्राच्या महानगरपालिकांसंदर्भातल्या आमच्या बैठका आणि मेळावे सुरू आहेत आणि आज इथे आमचे सहकारी शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या घरी विवाह सोहळा आम्ही सगळे आहोत। तर तुमचा जो प्रश्न आहे तो काय फार गांभीर्याने घ्यावा असं मला आता वाटत नाही। एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे। ते मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो। त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचं असतं, तर त्यांनी कोणाला बोलवलं मला माहित नाही। महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांची तयारी निवडणुकांची सरकारला करावीच लागली आणि त्या दृष्टीनं सगळेच कामाला सुद्धा लागले। 3-3.5 वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून लुटल्या जात आहेत, अक्षरशः लुटल्या जात आहेत। आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टेंडरबाजी, भ्रष्टाचार, घोटाळे, शहरांची अवस्था बघा ना तुम्ही काय आहे। महानगरपालिका हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून कामं करणारी संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था। तुम्ही तिथेही 3 वर्ष 3.5 वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही, त्याला काय म्हणायचं? लोकशाहीची कुठली तरा लोकांना नगरसेवकच द्यायचे नाही, त्यांच्या रोजच्या ज्या गरजा आहेत, दिवाबत्ती, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, साफसफाई, त्याही तुम्ही होऊ द्यायच्या नाही का? तर राजकारण। आणि शेवटी तुम्हाला मग सर्वोच्च न्यायालयानं खडे बोल सुनावले आणि त्यानंतर तुम्ही आता त्या तयारीला लागलेला। तर नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही अवस्था बघा शहराची, पाण्याची, रस्त्यांची, स्वच्छतेची। नाशिक सारख्या शहरामध्ये मुख्यमंत्री येऊन कुंभमेळ्याची तयारी करतायत पुढल्या, पण आज जो काय कचरपट्टी झालेली आहे नाशिकची, खड्डे बघा रस्त्यावर, एका पावसात पाणी कसं तुमच्या रस्त्यावर पहा ना तुम्ही। ते दत्तक घेतलेलं शहर आहे ना तुमचं, हे दत्तक घेतलेलं शहर आहे, त्याचे तुम्ही अनाथ आश्रम करून टाकला। काय करताय तुम्ही? 2 दिवस आपण शहरामध्ये आहात मुख्यमंत्री महोदय, एकदा रात्री गाडी काढा आणि या शहरामध्ये फिरा। वाटल्यास प्रत्येक पक्षाचे 2-2 माजी नगरसेवक घ्या, तुमचे घ्या, आमचेही घ्या, आणि त्यांच्याकडून तुम्ही शहर समजून घ्या नाशिक। मग कळेल 3 वर्षामध्ये या शहराची नाही तर प्रत्येक शहराची 27 महानगरपालिकांच्या हद्दींची कशी वाट लागली। अशा प्रकारचे सगळेच मंत्री त्यांच्या कॅबिनेटमध्ये ज्यांना हे राज्य समजलेलं नाही, राज्याचे प्रश्न समजलेले नाही, आता आडातच नाही तर पोहरामध्ये कुठून आहे? या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी? या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी, राज्याच्या प्रश्नाविषयी? याचं एकदा त्यांचं चिंतन बैठक घेणं किती गरजेचं आहे। मला सांगा, एकनाथ शिंदेला राज्याच्या प्रश्नाविषयी किती गांभीर्य आहे? राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर, समस्यांवर हे महाशय गांभीर्याने त्यांनी काम केलं? टेंडर, ठेकेदारांकडून पैसे गोळा करणं, लोकांना पैसे वाटणं, पक्ष फोडणं, अजित पवार ही तेच करतात, एकनाथ शिंदे तेच करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच करतात। राज्याचे प्रश्न सोडवायचे कोण? राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची कोण? या संदर्भात त्यांच्याकडे काय कोणतं प्लान आहे असं मला वाटत नाही। आहेत ना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लग्न सोहळ्यामध्ये आहे तिकडल्या। काल कुंभमेळा झाला, आता लग्न सोहळे होते। कुंभमेळा, या कुंभमेळ्यात 10 ते 15 हजार कोटीचा खुर्गा होणार।
हे आमचं एक सांस्कृतिक धरोहर आहे कुंभमेळा. तो उत्तम पद्धतीनं पार पडला पाहिजे. पण कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रयागराज पासून नाशिक पर्यंत सरकारी पैशाची कशी लूट होणार आहे हे तुम्ही पाहायला पाहिजे. प्रयागराज मध्ये सगळे ठेकेदार हे गुजरात मधून आले होते, मला माहिती असेल. अगदी नौका, ट्रॅव्हलिंग, तंबूवाले हे सगळे ठेकेदार गुजरात.